विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. या मंगलमय प्रसंगी या वैशाखाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ अशा सद्धम्माला श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत असतो. तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून बघा भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहेत. प्रसंगाला अनुरूप भगवंत उपदेश देत असत. एक वेळचा प्रसंग श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना अनाथ पिंडकाला उद्देशून भगवंत उपदेश देत असतात. भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक या संसारामध्ये जीवन जगणारी लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींची पाहायला मिळत असतात. त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात की जसं देशना श्रवण करणारे लोक सुद्धा चार प्रकारचे भगवंताने सांगितले. या निसर्गातील ढगाचे प्रकार सांगताना सुद्धा भगवंताने चार प्रकारचे सांगितले. फळाचे प्रकार सुद्धा सांगताना भगवंताने चार प्रकारचे सांगितले. अगदी तशाच प्रकारे भगवंत फळाची उपमा देऊन मनुष्याच्या स्वभावाची उपमा देतात. भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक या संसारामध्ये चार प्रकारची फळं असतात. एक प्रकार, जसं उदाहरण देतात भगवंत की जसं आंबा आहे, चार प्रकारचे आंबे असतात असं भगवंतांनी सांगितलं. भगवंत असे म्हणतात की पहिल्या प्रकारचा जो आंबा असतो तो पहिल्या प्रकारचा आंबा वरून दिसण्यासाठी जरी हिरवा असेल, परंतु जेव्हा आपण त्याला कापतो तो आंबा कापल्यानंतर अत्यंत रसभरीत आणि स्वादिष्ट आणि गोड अशा प्रकारचा असतो. आपण व्यवहारामध्ये बघत असतो, कधी कधी बघा हिरवेगार आपल्याला आंबे दिसतात, परंतु जेव्हा आपण त्याला कापतो किंवा जेव्हा आपण त्याला खाण्याचा प्रयत्न करतो तर अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत चविष्ट अशा प्रकारचे ते आंबे असतात. दुसऱ्या प्रकारचा आंबा सांगताना भगवंत असे म्हणतात की वरून तो अत्यंत पिवळा दिसत असतो, मनाला तो आकर्षित करत असतो आणि पाहणाऱ्याला असं वाटतं की अरे किती सुंदर हा आंबा आहे. परंतु जेव्हा तो कापल्या जातो आणि जेव्हा आपण त्याला खातो तर ज्याप्रमाणे वरून दिसणारा तो पिवळा आंबा असतो तसा आतमध्ये मात्र त्याचा गर किंवा त्याचा गोडवा तशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळत नाही. हा दुसऱ्या प्रकारचा आंबा भगवंत असे म्हणतात. तिसऱ्या प्रकारचा आंबा सांगताना भगवंत असे म्हणतात की तो वरून सुद्धा हिरवागार असतो आणि आतमध्ये सुद्धा तो तशाच प्रकारचा कच्चा असतो, म्हणजे तो पिकलेला नसतो.
चौथ्या प्रकारचा आंबा वरून सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा दिसत असतो आणि आतमध्ये जेव्हा आपण तो बघतो तर आतमध्ये सुद्धा अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचा असतो. ही चार प्रकारचे फळाची विविधता सांगत असताना भगवंत असे म्हणतात की सुखाच्या मार्गाकडे जाणारे चार प्रकारचे मनुष्य या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्याला उद्देशून भगवंत मनुष्याच्या मानसिक प्रवृत्तीचं आकलन करत असताना मनुष्याची मानसिक प्रवृत्ती कशा प्रकारची आहे हे दर्शवित असताना भगवंत मनुष्याचे स्वभाव चार प्रकारचे सांगतात. भगवंत असे म्हणतात की काही काही लोक अत्यंत हुशार असतात, अत्यंत बुद्धिमान असतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं एक सुखपूर्वक जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत असतात. परिणामतः ते मनुष्य सुरुवातीला जरी अंधारामध्ये असतील तरी त्या अंधाराला पूर्णपणे नष्ट करतात, नाहीस करतात आणि प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत असतात. हा एक प्रकार मनुष्याचा आहे. कधी कधी काही काही मनुष्य प्रकाशामध्ये सुरुवातीला असतात परंतु पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करणारे ते मनुष्य असतात. या दुसऱ्या प्रकारामध्ये, तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे की काही काही मनुष्य मुळातच अंधारामध्ये आहे आणि मुळातच अंधारामध्ये असताना पुन्हा अंधाराच्या दिशेने वाटचाल करत असतात. काही काही मनुष्य प्रकाशामध्ये आहेत तर प्रकाशामध्ये असताना ते लोक जीवन जगतात की आपण प्रकाशामध्ये आहोत आणि पुन्हा तशा प्रकारचा ते प्रयत्न करतात आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात असतात. असं संक्षिप्त देशना भगवंत जेव्हा देत असतात तर अनाथ पिंडक म्हणतो की भगवान या संक्षिप्त देशनेला थोडं आपण विस्तार रूपाने करावं, विस्तार रूपाने ही देशना आम्हाला सांगावी. तर भगवंत विस्तार करत असताना असं म्हणतात की काय आहे प्रकाश, काय आहे अंधकार, कसा मनुष्य अंधारातून प्रकाशाकडे जातो, प्रकाशाकडून अंधारामध्ये जातो, अंधाराकडून अंधाराकडे कशा प्रकारे जातो आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे कशा प्रकारे जातो. तरी चार प्रकारचे मनुष्य या संसारामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा थोडक्यामध्ये आपण बघूया. जसं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मनुष्य, तर अंधार म्हणजे काय आहे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघा भगवंताने अंधार सांगितला आहे. अंधार म्हणजे अज्ञान. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हा मानसिक एक अंधकार आहे. दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात की एक सामाजिक अंधकार सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये जीवनामध्ये निर्माण होत असतो. मग तो सामाजिक अंधकार कोणता आहे? सुखाची अपेक्षा करत असताना मनुष्य कर्मकांड, ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा या सर्व प्रकारच्या ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत या चुकीच्या संकल्पनेला अनुसरून तो मनुष्य जीवन जगत असतो. कारण त्याला असं वाटतं की झाडांची पूजा केल्यामुळे मनुष्य सुखी होतो, नदी नाल्यांची पूजा केल्यामुळे मनुष्य सुखी होतो, पशूंची बळी दिल्यामुळे मनुष्य सुखी होतो, यज्ञयाग केल्यामुळे मनुष्याला वाटतं कधी कधी मी सुखी होतो, ग्रह ताऱ्यांची, चंद्रांची, सूर्यांची पूजा केल्यामुळे मनुष्य सुखी होतो. म्हणजे अशा प्रकारच्या विविध या निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना आहे, रूढी आहे, परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे, तर या मार्गाने जीवन जगत असताना सुद्धा मनुष्याला कधी कधी असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा विचार करणारा मनुष्य किंवा अशा प्रकारच्या या चुकीच्या धारणेने जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. कारण हा मार्ग मुळातच अंधकाराचा आहे आणि मुळातच अंधकाराचा असल्यामुळे तो मनुष्य या मार्गामध्ये जीवन जगत असताना सुखाची तो अपेक्षा कधी करू शकत नाही किंवा सुखाला तो कधी प्राप्त करू शकत नाही. परंतु तो असा विचार करेल, कारण मनुष्य सर्वस्वी अंधारामध्ये राहत असेल, अंधकारामध्ये राहत असेल तर कायमस्वरूपी तो अंधकारामध्ये राहीलच असं बिलकुल नाही आहे. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये त्या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची सुद्धा एक इच्छा नावाची शक्ती या संसारामध्ये असते. आणि मनुष्याच्या मनामध्ये जर इच्छा नावाची शक्ती जर उत्पन्न झाली
आणि त्या इच्छा नावाच्या शक्तीने जर मनुष्याने असा विचार केला की या अंधकाराला मी पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, मी नाहीस केलं पाहिजे, तर त्या अंधकाराकडून मनुष्य प्रकाशाकडे सुद्धा वाटचाल करत असतो. मग प्रकाशाकडे वाटचाल करणारा मनुष्य पूर्णपणे ज्या काही रूढी आहे, परंपरा आहे, यज्ञयाग आहे, ईश्वरवाद आहे, आत्मा परमात्मा आहे, या सर्व प्रकारच्या चुकीच्या संकल्पनेला नाकारण्याचं धैर्य तो आपल्या चित्तामध्ये निर्माण करतो, मनामध्ये निर्माण करतो आणि सर्व प्रकारच्या या रूढी आणि परंपरेला तो त्यागतो, नष्ट करतो, नाहीस करतो. आणि याला नाहीस करता करता तो आपल्या आध्यात्मिक मानसिकतेकडे सुद्धा वळतो आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणार राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, या सर्व प्रकारच्या विकाराला तो हळूहळू नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या तृष्णेला नष्ट करतो आणि आध्यात्मिक सुखाची सुद्धा तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करत असतो. परिणामतः सुरुवातीला जर त्याचं तशा प्रकारचं जीवन असेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तर त्याला तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. परिणामतः तो चांगल्या प्रकारचं आचरण करतो. या आध्यात्मिक दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून एखादा मनुष्य गरीब असेल, एखादा मनुष्य दुबळा असेल, त्याची भौतिक दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची उन्नती झाली नसेल आणि कोणत्याही प्रकारची उन्नती न होता तो अशा प्रकारचे विचार केले की अरे माझ्या जीवनामध्ये हे अत्यंत दुःखपूर्ण असं मी जीवन जगत आहे, माझी भौतिक कुठल्याही प्रकारची उन्नती नाही आहे, मी स्वतः एक वेळचं भोजन प्राप्त होईल असंच भोजन ग्रहण करतो, माझ्या परिवाराची उन्नती नाही आहे. आणि अशा प्रकारचा विचार करताना, चिंतन मनन करत असताना तो मनुष्य स्वतः मेहनत करेल, परिश्रम करेल, घाम गाळेल आणि प्रामाणिकपणे आपल्या मेहनतीने, कष्टाने, घामाने हळूहळू हळूहळू आपल्या भौतिक उन्नतीला तो सुरुवात करेल आणि परिणामतः त्याची भौतिक उन्नती सुद्धा होत असेल. का होत असेल? कारण तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, मेहनत करत आहे, परिश्रम करत आहे आणि अन्य मार्गाकडे जाणारा तुझं काय त्याचा पैसा आहे, खर्च आहे. सर्व प्रकारच्या अन्य मार्ग ज्या चुकीच्या धारणा त्याच्या चित्तामध्ये होत्या, त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या धारणेचा त्याने त्याग केल्यामुळे त्याची भौतिक उन्नती सुद्धा साधेल. परिणामतः तो मनुष्य एक वेळ असा होता की तो दुःखामध्ये होता, कष्टामध्ये होता, भयामध्ये होता, शोकग्रस्त होता, परंतु आता तो मनुष्य मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याने आपली उन्नती साधली आहे. तर एक प्रकारचा मनुष्य असं आपलं जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य जर समजून घ्या पूर्व पुण्याईने, कधी कधी मनुष्याची पूर्व पुण्याई असते आणि पूर्व पुण्याईने मनुष्याला भौतिक संपदेमध्ये सर्वता काही प्राप्त होत असेल, उन्नती त्याची असेल, तो चांगल्या प्रकारच्या धन संपन्न घरामध्ये त्याचा जन्म झाला असेल आणि तो अशा प्रकारचा विचार करेल की अरे मी तर खूप धनधान्य परिवारामध्ये जन्मास आलो आहे आणि मला काय प्रयत्न करायची गरज आहे, मला काय मेहनत करायची गरज आहे, मला काय परिश्रम करायची गरज आहे. आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा तो मेहनत करत नसेल, परिश्रम करत नसेल, घाम गाळत नसेल आणि आपली उपजीविका तो करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की समजून घ्या एखाद्या मनुष्याने आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी एका पूर्णतः घर भरून एखादा धान्य तो ठेवत असेल आणि घर भरून धान्य ठेवल्यानंतर तो असा विचार केला की अरे माझं आता एक घर भरून मी पूर्णपणे धान्य ठेवलेलं आहे, आता मला परिश्रम करायची गरज नाही, मला मेहनत करायची गरज नाही, मला कुठल्याही प्रकारचं कार्य करण्याची गरज नाही आणि कार्य न करता हळूहळू थोडं 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 त्या घरातील धान्य तो काढत असेल, तर भगवंत असे म्हणतात की जर तो काढत असेल आणि त्याच्यामध्ये जर टाकतच नसेल तर हळूहळू हळूहळू ते कमी होईल. एक दिवस असा येईल मात्र त्याचं सर्वच्या सर्व धान्य संपून जाईल. अगदी तशाच प्रकारे त्याच्याकडे असणारी भौतिक संपदा हळूहळू संपेल, नष्ट होईल आणि भौतिक संपदा नष्ट झाल्यानंतर त्याच्या शरीराला मेहनत करण्याची जी सवय असेल ती सवय सुद्धा पूर्णपणे नष्ट होईल, नाहीशी होईल. परिणामतः तो मेहनत करणार नाही आणि अशा प्रकारचा मग तो विचार करेल, तो अन्य मार्गाने मार्गक्रमण करेल, तो दुसऱ्याच्या भरोशावरती जीवन जगेल आणि स्वतः आपल्या मनाची मानसिकता तो अशा प्रकारे धारण करेल की अरे माझे कर्म सुरुवातीला चांगले होते परंतु माझे कर्म आता चांगले नाही आहे आणि माझे चांगले कर्म नसल्यामुळे ही दुःख स्थिती माझ्या जीवनामध्ये उत्पन्न झालेली आहे. मग तो स्वतःची उन्नती साधण्यासाठी कर्मकांड करेल, ईश्वरवाद करेल,
यज्ञ याग करेल, पूजा अर्चा करेल, देवी देवतांना मानेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा तो कर्मकांडाच्या भावनेने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. परिणामतः तो मनुष्य अशा प्रकारचं कर्म करत असल्या कारणाने तो ज्या दुःखामध्ये होता तर अधिक अधिक तो दुःखाला प्राप्त होईल. कारण तो मेहनत करत नाही, परिश्रम करत नाही, घाम गळत नाही. सुखाचं जीवन त्याचं असतं, परंतु प्रमादामध्ये राहून, आळसामध्ये राहून दुःखपूर्ण तो जीवन जगतो. परिणामतः सुखाच्या मार्गाने तो जीवन जगत असतो, प्रकाशामध्ये असतो, परंतु प्रकाशाकडून पुन्हा पुन्हा तो अंधाराकडे जात असतो आणि अधिक अंधारामध्ये तो गडद होत असतो आणि तशाच प्रकारच्या मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे प्रकाशाकडून हा दुसऱ्या प्रकारचा मनुष्य अंधाराकडे जात आहे. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य अंधारातून पुन्हा पुन्हा अंधाराकडे जात आहे. म्हणजे अत्यंत गरीब कुळामध्ये त्याचा जन्म झालेला असतो. कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल किंवा अन्य प्रकारच्या रूढी आणि परंपरा असेल, या रूढी आणि परंपरा जन्मोजन्म घरामध्ये चालत आलेल्या आहे आणि पुन्हा तो सुद्धा असा विचार करेल की अरे परंपरागत माझ्याकडे हे चालत आलेलं आहे आणि परंपरागत मी याचं आचरण केलं पाहिजे, याचं अनुसरण केलं पाहिजे, त्याला धारण केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तो कर्मकांड करेल, ईश्वरवाद करेल, बुवाबाजी करेल, अंधश्रद्धेमध्ये गुरफट असेल आणि कुठल्याही प्रकारचं स्वतःला म्हणजे स्वतःच्या कर्माला तो दोष देईल की अरे माझे कर्म असेच आहे आणि माझे कर्म असेच असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला दुःख भोगावं लागत आहे आणि स्वतःच्या कर्माला तो दोष देईल. स्वतः प्रयत्न करणार नाही, मेहनत करणार नाही, परिश्रम करणार नाही आणि या सर्व प्रकारच्या दुःखद स्थितीला बाहेर काढण्याचा तो कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही. तो ईश्वराच्या भरोश्यावर जीवन जगेल, तो देवी देवतांच्या भरोश्यावर जीवन जगेल, तो कर्मकांड करून, यज्ञयाग करून, म्हणजे अशा प्रकारच्या चुकीच्या धारणेने तो पुन्हा पुन्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. तर तो अशा प्रकारचा मनुष्य अंधाराकडून पुन्हा पुन्हा गडद अंधाराकडे जाण्याचा प्रयत्न करेल. कारण तो प्रयत्नच करणार नाही, तो स्वतःच्या कर्माला दोष देईल, स्वतःच्या नशिबाला दोष देईल आणि स्वतःच्या नशिबाला, स्वतःच्या कर्माला दोष देणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाचा मार्ग तो प्राप्त करू शकत नाही. कारण त्याने प्रयत्न करणं हे पूर्णपणे सोडून दिलेलं असतं. मग त्यामुळे अकुशल मार्ग धारण करेल, तो प्राण्यांची हिंसा करण्याचा मार्ग धारण करेल, चोरी करेल, अकुशल कर्म करेल, खोटं बोलून, निंदानास्ती करून, चहाडी चुगली करून, व्यर्थ बडबड करून आपली उपजीविका करेल किंवा अन्य अन्य प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करून सुद्धा तो पूर्णतः दुःखपूर्ण जीवन जगेल. म्हणजे स्वतः सुरुवातीला अगोदर दुःखपूर्ण जीवनामध्ये त्याची उत्पत्ती झाली आणि पुन्हा पुन्हा त्याच दुःखामध्ये तो धारण करेल. परिणामतः तो अधिक अधिक दुःखाकडे आपलं जीवन घेऊन जाईल आणि एक दिवस मात्र तो मृत्यूला प्राप्त होईल. चौथ्या प्रकारचा मनुष्य भगवंत असे म्हणतात की अनंत पुण्याच्या प्रतापाने, पुण्याच्या बलाने त्याचा अत्यंत धनवान कुळामध्ये जन्म झालेला आहे. घरातील परिवारातील लोक सुद्धा अत्यंत शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे आणि तो असा विचार करेल की अरे माझा परिवार तर अत्यंत शीलवान आहे, अत्यंत गुणवान आहे, अत्यंत प्रज्ञावान आहे. मी सुद्धा तशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, मी शीलाचं पालन केलं पाहिजे, मी प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, मी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. ही धनसंपदा आम्हाला कशामुळे प्राप्त झाली तर परिश्रम केल्यामुळे, मेहनत केल्यामुळे, घाम गाळल्यामुळे, कष्ट केल्यामुळे ही संपदा मला प्राप्त झाली. मग मी सुद्धा घाम गाळला पाहिजे, मी सुद्धा मेहनत केली पाहिजे, मी सुद्धा परिश्रम केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे त्याच्याकडे धनसंपदा सुद्धा आहे, त्याच्याकडे प्रज्ञा सुद्धा आहे, शील सुद्धा आहे, सदाचार सुद्धा आहे आणि अधिक अधिक या गुणाला, या सद्गुणाला मी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज जे मी सुखपूर्ण जीवन जगत आहे तर माझ्या माता पित्याने परिश्रम केल्यामुळे, मेहनत केल्यामुळे मी आज सुखपूर्वक जीवन जगत आहे. आज जर मी मेहनत केली, परिश्रम केले तर माझे पुत्र सुद्धा अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगतील असा तो प्रयत्न करेल आणि सातत्याने कुठल्याही प्रकारचा आळस न करता दीर्घ उद्योगाने तो धनसंपदी संपन्न करेल. स्वतःचं पुण्यकर्म व्हावं, स्वतःचं कुशल कर्म व्हावं, स्वतः चांगल्या मार्गाने जीवन जगावं यासाठी तो कायेचे कुशल कर्म करेल, वाचेने कुशल कर्म करेल, मनाने कुशल कर्म करेल, दान पुण्य करेल, शीलाचं पालन करेल. म्हणजे सर्व प्रकारच्या कुशल धम्माचा सुद्धा तो आचरण करेल. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला, कर्मकांडाला, ईश्वरवादाला
तो मानत नाही आणि अशा प्रकारचं अत्यंत सुखपूर्वक तो जीवन जगेल. परिणामतः तो प्रकाशाकडून प्रकाशाकडे अधिक अधिक वाटचाल करेल. असं सांगताना भगवंत अनाथपिंड कलम की अनाथपिंडक यापैकी श्रेष्ठ मनुष्य कोण आहे, यापैकी गुणवान मनुष्य कोण आहे, यापैकी ज्ञानी मनुष्य कोण आहे, तर अनाथपिंडक म्हणतो की भगवान हा चौथ्या प्रकारचा मनुष्य अत्यंत ज्ञानी आहे, अत्यंत प्रज्ञावान आहे, अत्यंत बुद्धिवान आहे. आणि त्यामुळे भगवान अशा प्रकारे चौथ्या प्रकारच्या मनुष्याला भगवंताने प्रज्ञावान असं म्हटलं आहे, ज्ञानी म्हटलं आहे, बुद्धिवान असं म्हटलं आहे. ही चार प्रकारची लोक भगवंताने व्यवहारामध्ये सांगितले आहे. या चार प्रकारच्या व्यतिरिक्त पाचवा प्रकार मात्र भगवंताने सांगितलेला नाही आहे. आणि त्यामुळे हे चार प्रकार मनुष्याचे आहेत. आपण कुठल्या प्रकारामध्ये आहोत? अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे आपण लोक आहोत. म्हणजे बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा 56च्या नंतर जर आपण विचार केला असेल तर आपण पूर्णपणे अंधारामध्ये होतो. कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, बुवाबाजी असेल किंवा अन्य प्रकारचे अकुशल कर्म करणे, वाईट कर्म करणे, पाप कर्म करणे, म्हणजे अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये आपण दुःखपूर्ण अशा प्रकारचं जीवन जगत होतो. परंतु 56 नंतर बाबासाहेबांनी आपल्याला भगवंताचा पवित्र सद्धम्म दिला आणि हळूहळू लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात केलं. हळूहळू लोक शिकू लागले, आपल्या प्रज्ञेचा विकास करू लागले आणि आपल्या प्रज्ञेचा विकास करू लागल्यामुळे भौतिक तर आपली उन्नती होऊच लागली, भौतिक आपली उन्नती होत आहे, होत राहील. आणि काही लोक भौतिक उन्नती सोबत सोबत आपली आध्यात्मिक उन्नती सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत, धम्माचं अनुसरण करत आहेत, धम्माचं आचरण करत आहेत, रूढी आणि परंपरेचा त्याग करत आहेत, ईश्वरवादाचा, कर्मकांडाचा, यज्ञयागाचा असंख्य लोक आपल्या जीवनामध्ये त्याग करत आहेत. म्हणजे परिणामतः सध्याच्या वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला असेल बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन जगणारे जे चांगल्या प्रकारचे सिलवान गुणवान सदाचारी लोक आहेत, तर ते मात्र अंधाराकडून प्रकाशाकडे त्यांनी आपली वाटचाल केलेली आहे. परंतु आता दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की काही लोक पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे सुद्धा वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपली धनसंपदा एकदम वेल सेटल मनुष्य झाली आहे, धनसंपदा, नोकरी, सगळ्या काही गोष्टी प्राप्त झाल्या आहे आणि आता पुन्हा मनुष्याला असं वाटतं पैसा आल्यामुळे, धनसंपदा आल्यामुळे, सुखसुविधा आल्यामुळे पुन्हा मनुष्य मात्र पुन्हा त्या अंधाराकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक लोक कर्मकांडामध्ये, अनेक लोक ईश्वरवादामध्ये, अनेक लोक वेगळ्या प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये पुन्हा त्या अवस्थेकडे म्हणजे झुकण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामतः ते प्रकाशाकडून सुद्धा अंधाराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जे शुद्ध मनुष्य असतात, ज्ञानी मनुष्य असतात, प्रज्ञावान मनुष्य असतात, तर आपण प्रकाशामध्ये आपण आलो आहोत आता, तर पुन्हा अधिक प्रकाशामध्ये आपण कशा प्रकारची वाटचाल केली पाहिजे, कशा प्रकारचं मार्गक्रमण केलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बघा बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला, धम्म दीक्षा देण्याचा जो विनय आहे, सुरुवातीला धम्मदीक्षा कशी दिली जात असे, सुरुवातीला भगवंत यही भिक्कवे अशा प्रकारचं म्हणायचे. यही भिक्कवे म्हणल्याबरोबर त्याची प्रवर्जा होत असे आणि त्याची उपसंपदा सुद्धा होत असे. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा भिक्खूंची संख्या वाढू लागली तर भगवंत म्हणू लागले की तुम्ही 3 रत्नाची शरण ग्रहण करा, बुद्धंग नमामि, धम्मंग नमामि आणि संघंग नमामि, या 3 रत्नाची तुम्ही शरण ग्रहण करा. मग 3 रत्नाची शरण ग्रहण केल्या जात असे आणि 3 रत्नाची शरण ग्रहण केल्यानंतर उपासक असा म्हणत असे. बघा देशनेच्या पूर्वी अनेक उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते की लोक उपासक म्हणतात की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे एखाद्या भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दाखवावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करून प्रकाश निर्माण करावा, अगदी तशा प्रकारे भगवान आपण धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत 3 रत्नाचा शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. अशा प्रकारे भगवंताची देशना दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असत आणि तेव्हापासून ते 3 रत्नाचे अजीवनपर्यंत शरणागत उपासक समजल्या जात असत. मग त्याची दीक्षा होत असे.
म्हणजे उपासकांची दीक्षा 3 रत्नाला अनुसरून आणि भिक्खूंची दीक्षा येही भिक्कवे भगवंत म्हणायचे. मग हळूहळू त्यांचे विनय निर्माण झाले, हळूहळू त्यांना विचार विनयाची आचारसंहिता निर्माण झाली. म्हणजे अशा पद्धतीने विनय निर्माण झाल्यानंतर मग दीक्षेचे प्रकार सुद्धा हळूहळू बदलत गेले. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला दीक्षा दिली तर गुरु चंद्रमणीच्या हस्ते बाबासाहेबांनी शील ग्रहण केलं. बाबासाहेबांच्या सोबत सोबत त्या काळामध्ये तिथे जे 6 लाख लोक होते त्या 6 लाख लोकांनी शील ग्रहण केलं, पंचशील ग्रहण केलं. परंतु एवढ्यावर बाबासाहेब थांबले नाही, तर पुन्हा बाबासाहेबांनी नव्याने जे बौद्ध आहेत त्यांना बाबासाहेब असं म्हणाले की आपल्याला बौद्ध धर्माचा जर स्वीकार करायचा असेल, पूर्णतः बौद्ध धर्माला जर आपल्याला अंगीकृत करायचं असेल तर आपण 22 प्रतिज्ञाचं सुद्धा आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी बघा त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. तर त्या 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील सुद्धा आहे, 22 प्रतिज्ञामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा आहे, 22 प्रतिज्ञामध्ये दानपारमिता सुद्धा आहे, 22 प्रतिज्ञामध्ये 4 ब्रह्मविहार सुद्धा आहेत, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा सुद्धा बाबासाहेब दिल्या आहेत. म्हणजे जेवढे काही महत्वपूर्ण सिद्धांत भगवंताचे होते ते महत्वपूर्ण सिद्धांत बाबासाहेबांनी दिले. परंतु त्याच्या पूर्वी बाबासाहेबांनी काही नकारात्मक प्रतिज्ञा सुद्धा आपल्याला दिल्या आहे. म्हणजे हे करू नको, ते करू नको, अशा प्रकारच्या बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञा दिल्या. मग जसं त्या काळामध्ये ज्या रूढी आणि परंपरा होत्या, कारण हजारो वर्षापर्यंत मनुष्य तशा प्रकारचं जीवन जगत होते आणि बाबासाहेबांनी जाणलं, बाबासाहेब बुद्धिमान होते, प्रज्ञावान होते आणि बाबासाहेबांना समोर काय होणार आहे याची जाणीव सुद्धा होते, कारण बोधिसत्वांचे ते लक्षण असतात. बाबासाहेब असे विचार करतात की अगोदरच मनुष्य रूढी, परंपरा, ईश्वरवाद, यज्ञयाग या सर्वांमध्ये गुरफटलेला आहे आणि जोपर्यंत या रूढी आणि परंपरा नष्ट होत नाहीत, नाहीशा होत नाही, तोपर्यंत पवित्र सद्धमाला ते जाणणार नाहीत, समजून घेणार नाहीत. कारण बाबासाहेब असं म्हणतात की 2 प्रवाह एकत्र वाहू शकत नाहीत. गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने वाहू शकत नाही. हांडाभर पाणी स्वच्छ असेल आणि हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये एक ग्लासभर, एक कपभर जरी आपण गढूळ पाणी टाकलं असेल तर हांडाभर स्वच्छ पाण्याला एक कपभर गढूळ पाणी सुद्धा गढूळ करू शकते. आणि अगदी तशाच प्रकारे भगवंताचा पवित्र हा निथळ पाण्यासारखा आहे, स्वच्छ पाण्यासारखा आहे. परंतु रूढी, परंपरा, ईश्वरवाद, यज्ञयाग, कर्मकांड या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेने आणि बौद्ध धर्माने जर मनुष्य आचरण करू लागला तर तो मनुष्य सुखाला कधी प्राप्त होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे सुरुवातीला बाबासाहेबांनी नकारात्मक प्रतिज्ञा दिल्या. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही, गौरी, गणपती यांना सुद्धा देव मानणार नाही, किंवा त्यानंतर जेवढ्या काही जे देवी देवता आहेत किंवा कर्मकांड मी कुठल्या प्रकारचं करणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी ब्राह्मणाकडून पूजा अर्चा करून घेणार नाही. म्हणजे असे जे काही नकारात्मक ज्या काही प्रतिज्ञा आहेत तर त्या नकारात्मक म्हणजे ईश्वरवादाचं बाबासाहेबांनी खंडन केलं, आत्मा परमात्माचं बाबासाहेबांनी खंडन केलं, त्यानंतर कर्मकांडाचं खंडन केलं, रूढी आणि परंपरेचं खंडन केलं. म्हणजे सुरुवातीच्या ज्या 11 प्रतिज्ञा आहे तर त्या नकारात्मक प्रतिज्ञा आहे. ईश्वराची पूजा करण्याच्या संदर्भामध्ये नकारात्मक आहे, आत्मा परमात्मा मानण्याच्या संदर्भामध्ये नकारात्मक आहे, ब्राह्मणाकडून श्राद्ध पक्ष असेल किंवा ब्राह्मणाकडून पूजा असेल या सर्व प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी नकारात्मक आहे. म्हणजे सुरुवातीला बाबासाहेबांनी नकारात्मक प्रतिज्ञा दिलेल्या आहे. नकारात्मकच का दिला? कारण बाबासाहेब जे ज्ञानी होते, प्रज्ञावान होते. जसं भगवंत उपदेश करतात, सब पाप सकरणं. सुरुवातीला काय सांगलं? पाप करू नका. म्हणजे पापाची व्याख्या अगोदर भगवंताने केली, नंतर कुशल उपसंपदा म्हणजे अकुशल कर्माची व्याख्या भगवंताने अगोदर केली आणि नंतर कुशल कर्माची व्याख्या केलेली आहे. अगदी बाबासाहेब सुद्धा अगोदर अकुशल गोष्टी सांगतात, वाईट गोष्टी सांगतात. या वाईट गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही, या वाईट गोष्टींना जोपर्यंत तुम्ही नष्ट करणार नाही, नाहीस करणार नाही, तोपर्यंत चांगल्या गोष्टी तुम्ही कसं काय स्वीकारणार आहे? म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा जे कचरा आहे, जोपर्यंत आपल्या मनातला कचरा आहे, जोपर्यंत मनातला कचरा जर अगोदर निघत नसेल, मन स्वच्छ होत नसेल, भांड्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवण्यासाठी अगोदर भांड स्वच्छ करावं लागतं. भांड जर अगोदर स्वच्छ केलं असेल आतून बाहेरून तर ते पाणी स्वच्छ राहू शकते, चांगलं राहू शकते. जर भांड्यामध्येच घाण आहे, वरून तुम्ही किती स्वच्छ पाणी टाकलं असेल तर ते का स्वच्छ राहणार आहे का? हो, स्वच्छ होऊ शकत नाही, कारण ऑलरेडी भांड हे घाण आहे. अगदी तशा प्रकारे अगोदर मनातील घाण जर आपण काढून टाकली असेल, मनातील घाण जर नष्ट होत असेल, नाहीशी होत असेल,
तर पुन्हा आपण चांगल्या प्रकार तत्व त्यामध्ये स्वीकारू शकतो, त्याचा अंगीकार करू शकतो आणि सुरुवातीची मनातील घाण बाबासाहेबांनी काढण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या लोकांनी ही घाण काढून टाकली आणि खऱ्या अर्थाने नंतरच्या प्रतिज्ञेचा स्वीकार केला, अर्थात पंचशिलेचा त्यांनी स्वीकार केला, अर्थात त्यांनी दानपारमितेचा स्वीकार केला, अर्थात त्यांनी अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या सर्व प्रकारच्या सद्गुणांचा त्याने स्वीकार केला. म्हणजे चांगल्या गोष्टींचा स्वीकार केल्यानंतर आज ते लोक अत्यंत सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने आपल्या जीवनामध्ये आहे. परंतु ज्या ज्या लोकांनी हे सर्व मिक्स केलं, आधी इधर आधी उधर, अशा प्रकारची लोकांची मानसिकता आजही पाहायला मिळते. हे करतात लोक आणि ते करतात, त्याला काय होते, सर्व धर्म समभाव लागा. म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये राहा उभं आणि असं म्हणा की सर्व धर्म समभाव, इकडे पाय ठेवतो तिकडे पाय ठेवतो. मग कधी कधी असं होते की मनुष्य वाहून जाते, वाहून गेलं तरी मनुष्याला काही पता लागत नाही. आणि आज घडीला बघा या गोष्टीमध्ये असंख्य लोक आपले वाहून जात आहे. कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, देवदेवतांमध्ये मनुष्य बघा वाहून जात आहेत. आणि मनुष्याला असं वाटत आहे की आम्हाला काहीच होत नाही, आमच्याकडे आता धन आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे नोकरी आहे, अशा प्रकारचा मनुष्य विचार करत आहे. परंतु थोडं चिंतन केलं, थोडं मनन जर केलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व काही गोष्टी तुमच्या संपणार आहे, या सर्व गोष्टी तुमच्या नष्ट होणार आहे. हळूहळू ज्याच्या आधाराने तुम्हाला नोकऱ्या लागल्या, हळूहळू ज्यांच्या आधाराने तुम्हाला पैसा पाणी मिळाला, ते आरक्षण सुद्धा हळूहळू आता संपत आहे. आणि त्यामुळे असंख्य धोके मनुष्याच्या जीवनासमोर आहेत. परंतु मनुष्य म्हणजे स्वतःच्या धनसंपदेमध्ये, स्वतःच्या परिवारामध्ये मशगूल झाल्या कारणाने येणाऱ्या धोक्यांना तो पूर्णपणे जाणत नाही. त्यामुळे सदा सर्व काळ मनुष्याने जागरूक राहिलं पाहिजे. आपण प्रकाशामध्ये जर जीवन जगत आहोत तर प्रकाशा म्हणून अंधाराकडे जाण्याचा आपण कदापि प्रयत्न केला नाही पाहिजे. तर पुन्हा पुन्हा मी प्रकाशाकडे कसं जाऊ, पुन्हा पुन्हा मी माझ्या जीवनाची उन्नती कशी करू, पुन्हा पुन्हा माझ्या जीवनाची प्रगती मी कशा प्रकारे करू, मी मेहनत करू, परिश्रम करू, घाम गाळू आणि सर्व प्रकारच्या सुखाला मी कसं प्राप्त करू, याचं चिंतन मनन बघा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि जो जो मनुष्य अशा प्रकारच्या भावनेला जाणतो किंवा तशा प्रकारचं अनुसरण करतो, तशा प्रकारचं आचरण करत असतो, तर खऱ्या अर्थाने तो सुखाला प्राप्त करतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण भगवंताच्या या विचाराला जाणलं पाहिजे, या तत्वज्ञानाला जाणलं पाहिजे. बाबासाहेबने बघा महत प्रयासाने हा धम्म, हा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि त्या सद्धमाचं अनुसरण करणे, त्या सद्धमाचे आचरण करणे, कोण काय करतं, कोण कशा प्रकारचं जीवन जगतं. कारण भारतीय संविधानाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक धम्माचा म्हणजे धर्माचं आचरण करण्याची, प्रत्येकाला पूजा अर्चा करण्याची, प्रत्येकाला आपली उपासना, आपली आराधना करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या धर्माला अनुसरून पूजा अर्चा करावी, आराधना करावी. परंतु आपण ज्या धर्मामध्ये जीवन जगत आहोत तर आपण आपलं मात्र एकीने आणि निष्ठेने ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निष्ठेने जर आपण ते करत नसेल आणि त्या सुखाची जर आपण अपेक्षा करत असेल तर ते सुख मात्र आपल्याला कदापि प्राप्त होऊ शकत नाही. कारण भगवंताचा धम्म अर्ध हे आणि अर्ध ते असं करतो म्हटलं तर सुख प्राप्त होणारी गोष्ट ती नाही आहे. म्हणजे प्युअर 100% जर त्याचं आपण अनुसरण करत असेल तरच ते आपल्याला प्राप्त होऊ शकते, अन्यथा ते होऊ शकत नाही. आंबा हा अत्यंत स्वादिष्ट जर आपल्याला खायचा असेल तर त्या आंब्यामध्ये परिपक्वता येऊच द्यावी लागते. त्या आंब्यामध्ये जर परिपक्वता जर आली तरच त्या आंब्याचा ओरिजिनल गोडवा आपल्याला चाखायला मिळतो. अन्यथा कमी वयातला आंबा जर आपण तोडला असेल आणि त्याला कितीही जरी पिकवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा नॅचरली गोडवा आपल्याला काही प्राप्त होऊ शकत नाही. झाडाला पिकलेला आंब्याचा गोडवा आणि मनुष्याने तोडून पिकवलेला आंब्याचा गोडवा यामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक असतो. कारण नॅचरली गोडवा तो गोडवा असतो. अगदी तशाच प्रकारे सद्धमाचं अनुसरण करत असताना जर आपण त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण केलं, आचरण केलं तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. अन्यथा ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो ते सुख आपल्याला प्राप्त होत नाही आणि मग मनुष्य मात्र स्वतःला फसवत असतो. मनुष्याला असं वाटतं की मी एवढं दान करते, एवढं मी शीलाचं पालन करते, एवढं मी ध्यान करते, सर्व काही करते, पण मला सुख प्राप्त
का होत नाही, असं अनेक लोकांचे प्रश्न असतात बघा. परंतु भगवंताचा धम्म तर चिरंतन सद्धम्म आहे. भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणार आहे. आता कालच्या देशनेमध्ये मी मुद्दा म्हणून कमेंट वाचत असतो बघा. लोक बघतात कसा दृष्टिकोन लोकांचा कसा असते बघा. म्हणजे आपल्या अँगलने लोक त्या गोष्टीला बघण्याचा प्रयत्न करत असतात. आता काल परवा 2 दिवसापूर्वी माता विशाखेचं जीवनचरित्र म्हणजे आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे. तर त्यामध्ये 2 प्रश्न उपासकांनी उपस्थित केले. एक प्रश्न असा उपस्थित केला की भंते आपण जे सांगता ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली होते, परंतु आज घडीला 1956 नंतर जर आपण विचार केला असेल तर अशा प्रकारचे श्रोतापन्न सकृतागामी, अनागामी आणि अरहंत ना आम्हाला भिक्षू पाहायला मिळतात, ना आम्हाला उपासक उपासिका पाहायला मिळतात. असं का? असा प्रश्न त्यांनी निर्माण केला. त्याचा प्रश्न अत्यंत सार्थक आहे. कारण म्हणजे मनुष्य जर धम्माचं अनुसरण करत आहे, आचरण करत आहे, 1956 पासून जर आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला, अरहंत जे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत नाही, तसं बिलकुल नाही. कारण ही सृष्टी अरहंता वाचून राहत नाही. या सृष्टीमध्ये जोपर्यंत अरहंत नष्ट होतात, नाहीसे होतात, ही संपूर्ण सृष्टी ही नष्ट होत असते. म्हणजे श्रोतापन्न नक्कीच कुठे ना कुठे असतील, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी नक्कीच कुठे ना कुठे असतील आणि अरहंत सुद्धा नक्कीच कुठे ना कुठे असतील. कारण अरहंताशिवाय भगवंताचं शासन नाही. मागे बघा 1-2 वर्षापूर्वी बांगलादेशामध्ये बाना नावाचे भंतेजी, म्हणजे आता सध्या ते वारलेले आहेत, तर बाना नावाचे भंतेजी अरहंत होते अशा प्रकारची मान्यता आहे. कारण त्यांची जी ख्याती होती किंवा त्यांचं तशा प्रकारचं आचरण, त्यांच्या प्रकारचा स्वभाव त्याला अनुसरून, कारण ते अरहंताचे गुण असतात. आता सध्या बांगलादेशामध्ये शिलानंद भंतेजी म्हणून आहेत, आपण युट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं म्हणतात की अरहंत मार्गावरती ते मार्गक्रमस्थ आहेत. म्हणजे नक्कीचपणे या देशामध्ये, ब्रह्मदेशामध्ये सुद्धा असू शकतात किंवा अन्य देशामध्ये सुद्धा असू शकतात. तर म्हणजे अरहंताशिवाय ही भूमी मात्र राहू शकत नाही. परंतु धम्माचं आचरण प्रॅक्टिकली न करत असल्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे भारतामधील भिक्षूचं सगळं काही संघर्षामध्ये चाललेलं आहे. भारतामध्ये जे सध्या जे आपले भिक्षू आहेत तर त्यांची सगळी संघर्षामध्ये चाललं, विहार बांधण्यामध्ये चाललं, लोकांना सुधारण्यामध्ये चाललं, लोकांना फिरण्यामध्ये चाललं. इकडं प्रवचन झाले का तिकडं, तिकडं झाले का इकडं, जे सगळा कार्यक्रम त्यांचा जे सध्या काय होते बघा. नदीचा जो प्रवाह आहे, तर नदीच्या प्रवाहामध्ये सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर नदीचं पाणी कसं असते, म्हणजे नदीला जर पूर आला तर नदीचं पाणी कसं असते, नदीचं पाणी गढूळ असते. त्या नदीच्या गढूळ पाण्यामध्ये काडी कचरा असते, घाण असते. हळूहळू हळूहळू ते काडी कचरा, घाण, नदीचा प्रवाह सुरुवातीला असंख्य लोक घाण करतात नदीमध्ये आणि ती हळूहळू हळूहळू म्हणजे घाण पूर्णपणे नष्ट होते. एका पावसामध्ये थोडी घाण नष्ट होते, दुसऱ्या पावसामध्ये, तिसऱ्या पावसामध्ये, चौथ्या पावसामध्ये, आणि असं करता करता बघा शेवटी नदीचं पाणी स्वच्छ आपल्याला दिसत असते. का? कारण अगोदरच्या पाण्यानं सगळी घाण साफ केली असते. ही सध्या घाण साफ करण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आता सध्या जे वर्तमान काळामध्ये भिक्षू आहेत, आहे की नाही, हे घाणीचं काम चालू आहे. म्हणजे आमच्या अगोदरची जी पिढी होते त्यांनी जे कष्ट केले, जे स्ट्रगल केलं, हळूहळू साहित्य निर्माण केलं, ती पिढी तशीच गेली बघा. हळूहळू पुन्हा धम्मामध्ये लोकांना प्रतिष्ठित करण्याचं म्हणजे काम हळूहळू केलं. म्हणजे हळूहळू आता ही दुसरी, आता आमची तिसरी चौथी पिढी आहे. आता सध्या लोकांमध्ये श्रद्धा आहे, लोक धार्मिक होत आहे, लोक उपवास पालन करू लागले, लोक ध्यान साधना करू लागले. म्हणजे हळूहळू हळूहळू लोक धम्म मार्गाकडे वळू लागले. काही बिघडू लागले तो भाग वेगळा आहे, पण बरेचसे लोक आता धम्माकडे वळू लागले. आमच्या नंतर जी पिढी येईल तर त्यांना मात्र एवढे काय कष्ट घ्यावे लागणार आहेत. आता सध्या विहार निर्माण होत आहेत, सेंटर निर्माण होत आहेत हळूहळू. म्हणजे हळूहळू या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी, ज्या हळूहळू ज्या आवश्यक गोष्टी आहेत, तर त्या आवश्यक गोष्टी मात्र हळूहळू आता घडू लागल्या आहे. येणारे भिक्षू नक्कीच तुम्हाला अरहंत भेटतील, श्रोताभिन्न भेटतील, सकृतांग भेटतील, अनागामी भेटतील. म्हणजे आता ही भूमी स्वच्छ करणं चालू आहे, ही घाण सगळी स्वच्छ करणं चालू आहे. ही घाण जेव्हा स्वच्छ होईल तर नक्कीच आपल्याला ते सुद्धा भारतामध्ये सुद्धा
भारतवर्षामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. होऊ शकते कोणी असेल बी, कारण आपल्यामध्ये तेवढी प्रज्ञा नाही आहे, आपल्यामध्ये तेवढी बुद्धी नाही की आपण त्यांना जाणू शकेल, पाहू शकेल, समजू शकेल. पण तो नक्कीच मात्र त्या मार्गावरती सुद्धा भिक्षू अरूढ आपल्याला पाहायला मिळत असतात. तर हा पहिला प्रश्न त्यांचा होता, सार्थक होता. परंतु आपण अभ्यासांती जर त्याचं चिंतन म्हणून जर केलं असेल तर ते आपल्याला पाहायला मिळते. दुसरा प्रश्न असा निर्माण केला, मी असं म्हटलं की बा त्याच्यामध्ये जसं साहित्यामध्ये आहे, पहिली गोष्ट तर माझ्या मनचं काही सांगत नाही, माझ्या पदराचा एकही शब्द नसते, कारण माझ्या जवळ काही नाही आणि मी काही सांगत नाही. म्हणजे जेवढं काही साहित्यामध्ये असते, साहित्यामध्ये वाचलेलं असतं, चिंतन मनन केलेलं असतं, भलेही त्या तत्वाला वेगळ्या अँगलने म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. जसं भगवान जसं साहित्यामध्ये आहे तसं काही सांगता येत नाही, जसं आपल्याला सांगता येत असेल तर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भगवंताचं जे मूळ वचन आहे त्या मूळ वचनाची कधी तोडफोड केली जात नाही, कारण केवलं परिपूर्ण हे भगवंताचं तत्वज्ञान असते. भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये ना जोडण्याची गरज आहे ना त्यामधलं काही कमी करण्याची गरज आहे. भगवंताचा धम्म हा केवळ परिपूर्ण असतो, केवळ परिपूर्ण असते, त्याच्यामध्ये कधी तोडजोड करण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही. आणि त्यामुळे जशाच्या तसं सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर एका उपासकाने प्रश्न केला, भंतेजी म्हणे तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे, तुम्ही असं म्हणाले म्हणे किंवा स्त्रीला धावणं शोभत नाही, असं त्याने प्रश्न केला, स्त्रीला धावणं शोभत नाही. मग त्याने प्रश्न निर्माण केले तिथे खाली, तुमचं म्हणणं त्या काळामध्ये होऊ शकते खरं, पण या काळामध्ये काय खरं होऊ शकत नाही. मग त्याने खाली प्रश्न केला, जर ती स्त्री धावण्याच्या शर्यतीमध्ये जर सहभागी झाली तर मग तिने धावू नाही का? जर समजा एखाद्या स्त्रीवरती एखादं संकट आलं असेल तर मग तिने धावू नाही का? जर एखादा प्रसंग आला असेल तर तिने म्हणजे धावू नाही का? नक्कीच धावणार, आम्ही कुठं धावू नका म्हटलं आहे. तिनं धावाव, तिनं पळाव आणि तिने शर्यतीमध्ये सुद्धा सहभागी व्हाव. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे लोक प्रश्न कसे निर्माण करतात बघा, त्यांनी म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे हे आपण समजून घेत नाही, त्याचा भावार्थ काय आहे तर तो समजून घेत नाही. भगवंताने त्या काळामध्ये सांगितलं, आजही ते लागू पडते. भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने लागू पडणारा असतो. म्हणजे आजच्या स्त्रीला तो लागू पडतो अशातला भाग नाही, आजही तेच तत्वज्ञान जशाच्या तसं लागू पडते. भगवंताला सांगायचं असं होतं की जिथे गरज नाही आहे, जिथे आवश्यकता नाही आहे, आवश्यकता आणि गरज ह्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. म्हणजे कुठे आवश्यकता असते तर कुठे गरज असते. विशाखेचं सांगण्याचं तात्पर्य असं होतं की माझ्याकडे असंख्य कपडे आहेत, माझे कपडे जर ओले झाले पावसामुळे तर माझ्याकडे विपुल कपडे आहे, आणि मी जर समजा पडले असते, मला लागलं असतं, मला जखम झाली असते तर मला विवाहामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकल्या असत्या. आणि भगवंताचं सांगण्याचं तात्पर्य ही शालीनता ही स्त्रीचा अलंकार आहे, नम्रता ही स्त्रीचा अलंकार आहे. म्हणजे जिथे तिला धावण्याची गरजच नाही आहे तिथे आपण तिने धावू नये. ती तर बिचारी शर्यतीमध्ये भाग घेणार, तिला धाव कोण नको म्हणून तिला धावण्यासाठी, किंवा तिच्यावर एखादा प्रसंग आला असेल तर तिनं निकष स्वतःला सुरक्षित करावं, धावाव, असं काय भगवंताचं म्हणणं नव्हतं आणि आमचं काय तसं म्हणणं नाही आहे. पण स्त्रीने गरज जाणून, भगवंताने सांगण्याचं तात्पर्य असं होतं की जिथे कुठे गरज आहे, आवश्यकता आहे, नक्कीच. आता तर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत, धावण्याच्या शर्यतीमध्ये स्त्रिया समोर आहेत, कबड्डी खेळण्यामध्ये स्त्रिया समोर आहेत, खो खो खेळण्यामध्ये स्त्रिया समोर आहेत. आता अलीकडे क्रिकेट नव्हता तर क्रिकेटमध्ये सुद्धा स्त्रिया आलेल्या आहेत. असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया नाही आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत आणि निश्चितपणे त्यांनी यावं सुद्धा. परंतु भगवंताचं सांगण्याचं जे तात्पर्य असतं त्या दोनही बाजूने आपण विचार केला पाहिजे. आचारसंहिता ही वेगळी असते, जीवन जगण्याची शैली ही वेगळी असते, कारण विनयशीलता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. विनयशीलतेने मनुष्य शोभून दिसत असतो आणि त्यामुळे विनयशीलता, मग ती स्त्रीची विनयशीलता असो, ती भिक्षूंची विनयशीलता असो, ती राजाची विनयशीलता असो, ज्याला विनयशीलतेने बांधून ठेवलेला आहे तर तो व्यक्ती त्या विनयशीलतेमध्ये शोभून दिसत असतो. आणि त्यामुळे विनयशीलता ही मनुष्याचं बंधन नसते, विनयशीलता ही मनुष्याचं बंधन नसते, तर विनयशीलता ही मनुष्याच्या चारित्र्याला
संपन्न करणारी, समृद्ध करणारी ती विनयशीलता असते आणि त्यामुळे विनयशीलता आपल्या जीवनामध्ये सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताचं तत्वज्ञान हे सर्व अंगाने आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि सर्व अंगाने त्याचा विचार करून त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताचं तत्वज्ञान आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या सर्वांगीण उन्नतीला सहाय्यक ठरण्यासाठी भगवंताचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये सम्यक दृष्टीने भगवंताच्या तत्वज्ञानाला जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.